तर बेस्ट पतपेढी निवडणूक हा कामगारांचा, मुंबईकरांचा आणि भाजपाचा विजय आहे असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। शशांकराव प्रसाद लाड ही जय वीरूची जोडी आहे असं सुद्धा मंत्री आशिष शेलार यांनी वक्तव्य केलंय। आता भूमिका स्पष्ट झाल्या आहेत। भाजप म्हणून तर आम्ही या निवडणुकीत राजकीय पक्ष म्हणून उतरलो नव्हतोच, कारण ही निवडणूक कामगारांची होती, बीएसटीवर प्रेम करणाऱ्या, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची होती। याचं राजकीयकरण उबाटा आणि मनसेने केलं। प्रत्येक गोष्टीत राजकीयकरण करणं, राजकीय भूमिका मांडणं, याचाच त्यांना फळ मिळालं आणि हातात भोपळा मिळाला। आणि म्हणून तुम्ही एकत्र या, वेगळे लढा। मी मागेही म्हटलं 0+0 = 0। जो वोटर आहे त्याला बदल पाहिजे असेल, त्यांनी त्या ठिकाणी बदल केला असेल। निवडणुका ह्या 5 वर्षामध्ये अनेक होत असतात। मग झडपी असेल, नगरपालिका, कोऑपरेटिव्ह संस्थेच्या आदला बदल लोक करत असतात। तो तिथल्या सभासदाचा हक्क आहे असं मला वाटतं। ठाकरे बंधूला हा धक्का आहे असं काही नसतंय। आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाला वेगवेगळे धक्के बसत असतात, पण आपल्याकडे एक पद्धत झाली आहे, ढेकून जरी चावला तरी आपण म्हणतो वाघ चावला, त्याला काही असं नसतंय। ठाकरे बंधू एकत्र येऊन आता बेस्टची निवडणूक लढवणार आहेत आणि आता महाराष्ट्राला कळणार की ठाकरे ब्रँड काय आहे। हे बोलणारे संजय राऊत आणि याच भाषेत बोलणारे उभाटाचे नेते आणि मनसेचे नेते, मला वाटतं की आता या निवडणुकीतून जनतेने दाखवून दिलेलं आहे की ठाकरे बंधू ब्रँड नव्हे तर आता बँड झालेले आहेत। मला वाटतं ते बँडवाल्यांचे कपडे घालून त्यांनी आता राजकारण करायला पाहिजे।